गरज नाही. ओके, ठीक आहे. माईकची गरज नाही. बरं, या विषयावर आपण नंतर शेवटला बोलू. आजच्या या पत्रकार परिषदेला आपण सगळे उपस्थित राहिलात. जसं की आत्ता भोसले साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आजची ही पत्रकार परिषद आहे. जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आजच्याच दिवशी 1 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी महायुतीचं सरकार स्थापन या महाराष्ट्रामध्ये केलं होतं. आणि तेव्हापासून आजच्या तारखेपर्यंत महाराष्ट्र ज्या पद्धतीनं वेगामध्ये आपलं यशाची, प्रगतीची, कर्तृत्वाची, नेतृत्वाची घौडदौड करतो आहे, त्या पद्धतीनं 1 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या सामान्य घटकातल्या किंवा महाराष्ट्रामधल्या जनसामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातील या सरकारने, महायुती सरकारने घेतलेल्या आहेत. या लोकउपयोगी योजनांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या सकल संपन्न जनतेला त्याचा अनेक अर्थाने फायदा होतो आहे. आणि मग याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा आपल्या जिल्ह्याला पण फायदा झाला आहे. आपल्या जिल्ह्याला पण 1 वर्षामध्ये मागच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या पाण्यासाठीचं, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठीचं साधारणतः 11,700 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता ही याच सरकारच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि हा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प असेल किंवा तीर्थक्षेत्र आपलं आई तुळजाभवानीचं मंदिर असेल, या तीर्थक्षेत्रापासून रेल्वे मार्गासाठी सुद्धा रेल्वेला तुळजापूरसोबत जोडून तुळजापूरला राष्ट्रीय नकाशावर आणण्याचं काम आणि या माध्यमातून राज्य सरकारचा वाटा देण्याचं काम याच देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून झालं. हे आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठीची खूप दीर्घकालीन अशी मोठी उपलब्धी आहे. आणि या उपलब्धीच्या माध्यमातून राज्य सरकारनं 3295 कोटी रुपये इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र राज्य सरकारनं दिलेली आहे. आणि त्याच्या किमतीचा 50% हिस्सा देखील देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे. त्यामुळं आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या देशभरातील, जगभरातील भक्तांचा त्यांच्या भक्तिमार्गासाठीचा एक जोडण्याचा मोठा मार्ग रेल्वे मार्गामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला, देशातल्या जनतेला उपलब्ध झाला आहे. आत्तापर्यंत आपण धाराशिवपर्यंत रेल्वेच्या विषयाने संबंधित होतो, परंतु आता हा मार्ग आई तुळजाभवानीच्या मंदिरासमोरून किंवा तुळजापूरमधून जातो आहे. ही आपल्यासाठी या सरकारच्या माध्यमातून मिळालेली मोठी उपलब्धी आहे. जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामधलं खूप कालखंडापासून चर्चेत असलेलं वैद्यकीय महाविद्यालय, तर असं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्या वैद्यकीय महाविद्यालयाचं संकुल उभारण्यासाठीचं साधारणतः 31 एकर जमीन ही आपल्याला या राज्य सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब असतील आणि प्रशासनातले किंवा मंत्रालय स्तरावरचे त्या विभागाचे त्या विषयाचे जे काही मंत्रीगण असतील यांच्या माध्यमातून आपल्याला या जागेसाठी साधारणतः 430 कोटी रुपयाचा निधी देखील मंजूर झालेला आहे. आणि ही जागा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला लगत आहे. त्याच्यामुळं शहरालगत असलेले हे वैद्यकीय महाविद्यालय संकुल, या संकुलामुळं स्वाभाविकचपणे या धाराशिव शहराचा एक भागापुरता किंवा धाराशिव शहराच्या समतोल पद्धतीनं जर आपण बघितलं तर एक मोठी वास्तू, मोठी इमारत आणि लोकांच्या जनसुविधेसाठीची जी वास्तू या शहरात झाल्यामुळं नक्कीच आपल्याला याचा धाराशिवकरांना त्याचा फायदा होणार आहे. आपल्यासोबत आपल्या मागच्या एका बैठकीमध्ये, मागच्या एका सभेमध्ये देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांनी सभेमध्ये जाहीर केलं होतं
की आई तुळजाभवानीच्या या मंदिराचा वारसा आपण वैश्विक दर्जाचा निर्माण करू आणि असा वैश्विक दर्जाच्या मंदिराच्या निर्माणासाठी राज्य सरकारकडनं आपल्याला 1865 कोटी रुपयेसुद्धा याच नजीकच्या वर्षामध्ये आपल्याला प्राप्त झाले. तुळजापूर विधानसभेचे लोकप्रिय माननीय आमदार राणादादांच्या प्रयत्नातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून राज्य सरकारने त्यांच्या वेगवेगळ्या विनंतींना मान देऊन हा निधी महाराष्ट्र सरकारच्या बैठकीतून हा निधी आपल्याला मंजूर झाला. हा देखील मागच्या 1 वर्षाच्या 365 दिवसाच्या कामगिरीतला एक मोठा टप्पा आपल्याला समजता येईल. आणि त्याच्यासोबत भूसंपादनासाठी तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून जो विकास होणार आहे त्याच्या भूसंपादनासाठी सुद्धा साधारणतः 500 कोटीपेक्षा अधिकची तरतूद या विषयात केलेली आहे. आणि प्रारंभिक कामासाठी 28 कोटी रुपयेसुद्धा आपल्याकडं याच माध्यमातून उपलब्ध झालेले आहे. अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या जिल्ह्याला प्राप्त झालेल्या आहेत. जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की तांत्रिक वस्त्रोद्योगसाठी टेक्निकल टेक्स्टाईल या विषयासाठीची सुद्धा साधारणतः 24 कोटी रुपयाची पायाभूत सुविधांची कामं आत्ता आपल्याकडं चालू आहेत. ती कामं प्रगतीपथावर आहेत. आणि अनेक टेक्निकल टेक्स्टाईलच्या कंपन्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्याच्या उद्योगमंत्र्यांच्या आणि महाराष्ट्राच्या टेक्निकल टेक्स्टाईलच्या संदर्भातल्या असलेल्या जाणकारांच्या अनेक बैठका या विषयानं झालेल्या आहेत. आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की या टेक्निकल टेक्स्टाईलच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः एक 7,500 ते 8,000 लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. ही उपलब्धीसुद्धा या 1 वर्षातल्या माननीय देवेंद्रजींच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला आपल्या धाराशिव जिल्ह्याला प्राप्त झालेली आहे. PMAGP CMAGP याच्या माध्यमातून आपण सगळ्यांना माहीत असेल ही खूप उद्योजकांसाठी व्यावसायिकांसाठी खूप चांगली योजना आहे. याच्या माध्यमातून सुद्धा 1800 उद्योगांना या योजनेचा लाभ झालेला आहे. महाराष्ट्राच्या या महायुतीच्या लोकप्रिय सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी ज्या वेगवेगळ्या घोषणा वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळ्या प्रकल्पांची महाराष्ट्राने आत्तापर्यंत सुरुवात केली त्याच्यातला काही टप्पा काही भाग म्हणून आपल्या जिल्ह्याला पण त्याचा लाभ झाला. आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण हेच सगळ्यांना सांगू इच्छितो की हे सरकार गतिमान सरकार आहे, सुशासन असलेलं सरकार आहे. आणि या सरकारच्या माध्यमातून आपण जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत 500 बेडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीसाठी सुद्धा याच सरकारच्या माध्यमातून 230 कोटी रुपये इतका निधी आपल्याला प्राप्त झाला आहे. आणि या 500 बेडच्या रुग्णालयाच्या विषयानं पुढं जाऊन आपण असं ठामपणे ठोसपणे असं सांगू शकतो की ग्रामीण भागातलं आरोग्य व्यवस्था किंवा धाराशिव जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था या प्राप्त निधीच्या माध्यमातून किंवा या वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आरोग्यावरच्या खर्चाच्या माध्यमातून ग्रामीण भागामधल्या आरोग्याच्या जे अवेअरनेस तयार होतील यातनं सुद्धा लोकांमध्ये आरोग्याची जागृती होईल आणि लोकांच्या आरोग्याचे प्रश्न बहुतांशी सुटण्याचा प्रयत्न या योजनांच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकतो. याचाही लाभ आपल्याला या महायुतीच्या सरकारकडनं या धाराशिव जिल्ह्यासाठी झालेला आहे. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सुसज्ज शस्त्रक्रियेसाठी सुद्धा शस्त्रक्रिया कक्षासाठी साधारणतः 39.50 कोटी रुपये इतका निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अतिवृष्टीच्या माध्यमातून मागच्या अतिवृष्टी कालखंडामध्ये मागच्या 2-3 महिन्यापूर्वी जी अभूतपूर्व अशी पावसामुळेची परिस्थिती आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने उद्भवली याच्यामध्ये सुद्धा भरीव असा निधी म्हणून महाराष्ट्र सरकारने माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातील या महायुतीच्या सरकारने साधारणतः 9,76,000 शेतकरी बांधवांना 1,278 कोटी रुपयाची मदत थेट आर्थिक मदत या महायुतीच्या सरकारने केलेली आहे. आणि संकट काळामध्ये सुद्धा बळीराजाला मोठा दिलासा देण्याचं काम महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील या सरकारने केलेलं आहे. आपल्याला जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेचा टप्पा क्रमांक 6च्या कामालासुद्धा महाराष्ट्राच्या सरकारने मंजुरी दिलेली आहे. आणि त्याच्यामुळं उमरगा लोहारा भागातील सुद्धा नागरिकांना या पाण्याचा
लाभ होणार आहे त्या भागातील सुद्धा क्षेत्र हे आता ओलिताखाली येणार आहे. आपल्याकडं अनेक वर्षापासून प्रलंबित असलेलं निम्न तेरणा प्रकल्प किंवा निम्न तेरणा उपसा सिंचन योजना याच्या दुरुस्तीसाठी सुद्धा या सरकारने 113 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहीत असेल की माननीय मंत्री श्री राधाकृष्णजी विखे पाटील असतील, तत्कालीन त्या काळचे त्याचे सचिव असतील ते, आणि माननीय आमदार राणादादा, आम्ही सगळी टीम आमच्या उपस्थितीमध्ये तिथं कार्यक्रम घेऊन आपण हा दुरुस्तीचा निम्न तेरणाचा जो प्रश्न होता तो सुद्धा आता संपुष्टात आलेला आहे. वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार, श्रावणबाळ निवृत्तीवेतन यातील 9,000पेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आपल्या जिल्ह्यामध्ये KYC पूर्ण करण्यात आलेली आहे. हे सुद्धा याच सरकारच्या माध्यमातून आपण करू शकलो. याच्यामुळं ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी असेल किंवा श्रावणबाळ निवृत्ती पेन्शन योजना असेल, या सगळ्या योजनांची जी काही KYC नसल्यामुळं जी काही अडचण त्या लाभार्थ्यांची होत होती ती अडचणसुद्धा याच 1 वर्षाच्या 365 दिवसाच्या कालावधीत आपण ती अडचणीच्या बाहेर आपण येऊ शकलो. 55 वर्ष जुनी असलेली करनूरची योजना आपल्या सगळ्यांना माहीत असेल, तुळजापूर तालुक्यात असलेली 55 वर्ष जुनी असलेली करनूरची योजना, या योजनेला सुद्धा दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 29 कोटी 65 लाख रुपयाच्या निधीतून हे काम सुरू आहे आणि 3,000च्या आसपासचं हेक्टरचं क्षेत्र या योजनेमुळं ओलिताखाली येणार आहे. म्हणजे आपण काय म्हणलात? अच्छा, फास्ट व्हायला आहे का? अच्छा, मग माईक घेऊन बोलू. 55 वर्ष जुनी असलेली करनूरची योजना आता येत आहे, त्या दुरुस्तीचं काम सुद्धा आत्ता प्रगतीपथावर आहे. त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 29 कोटी 65 लाख रुपयाच्या निधीतून हे काम सुरू आहे आणि या योजनेमुळं साधारणतः 3,600 किंवा 500 हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे. अशा एक ना अनेक योजना या महाराष्ट्रातल्या लोकप्रिय नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याला आपण पूर्ण करून घेतो आहे. त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून, माननीय आमदार राणादादांच्या माध्यमातून आपण ह्या पूर्ण करून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे. शासनाचा या सगळ्या योजनांना, किंवा मी तर असं म्हणेन की शासनाकडं आपण जेवढे प्रस्ताव किंवा वेगवेगळे विषय आपण शासनाकडं मांडतो त्या सगळ्या योजनांना माननीय लोकप्रिय नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब यत्किंचितही वेळ न लावता विनाविलंब धाराशिवकरांना जे हवं ते त्यांनी द्यावं, अशा पद्धतीनं धाराशिवकरांवर त्यांनी आपला विश्वास दाखवलेला आहे. याच्यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रातील महायुती सरकारला, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातील सरकारला, माननीय अजितदादांच्या नेतृत्वातील सरकारला, माननीय एकनाथजींच्या नेतृत्वातील सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून, एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की धाराशिवकरांना मागच्या 365 दिवसातल्या आपल्या नेतृत्वातील या सरकारकडून बहुतांशी प्रमाणामध्ये लाभ झाला आहे. मी आभार मानतो माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांचे, मी आभार मानतो माननीय माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेबांचे. कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून तर विषय सांगायचा झाला तर ठाकूर साहेबांनी पाया रचला आणि राणादादांनी कळस लावला, असं ते इतकं सोप्या भाषेत आहे. कारण आपल्याला माहीत असेल, माननीय तत्कालीन वैद्यकीय मंत्री गिरीशजी महाजन साहेब आले होते आणि आपण त्यावेळेला महाआरोग्य शिबिर घेतलं होतं आणि महाआरोग्य शिबिरामध्ये आम्हीच पदाधिकारी मंडळी आणि तत्कालीन माननीय आमदार सुजितसिंह ठाकूर साहेबाच्या माध्यमातून आम्ही तो वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय लावला होता. त्यावेळेला दिलेली मान्यता आणि मग नंतर
आमदार राणादादांनी त्याच्यासाठी केलेले प्रयत्न, या प्रयत्नातनं आज आपण इतक्या व्यवस्थितरित्या हे सांगू शकतो की इथं वैद्यकीय संकुल होतं आहे, इथं आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आपण जागा उपलब्ध करून घेतो आहे, इथं आपण या पद्धतीनं आरोग्याचे प्रश्न मिटवतो. हे सगळं म्हणजे सोप्या भाषेत त्यांनी पाया रचला, यांनी कळस लावला. इतक्या छान पद्धतीत महाराष्ट्राचं सरकार आपल्या पाठीशी आहे. मला वाटतं की मी ज्या पद्धतीनं आज आपल्या सगळ्यांसमोर धाराशिवच्या आपल्या माध्यमातून हे सगळं वर्तमानपत्रातनं असेल, टी व्ही माध्यमातून असेल, जे धाराशिवकर या वर्तमानपत्रातल्या आणि टी व्हीच्या माध्यमातून ही सगळ्या पत्रकार परिषदा पाहतात, त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्याचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. लोकप्रतिनिधी भरभरून म्हणजे काम करू आपल्या जिल्ह्याच्या शहराच्या विकासासाठी, परंतु खालची जी यंत्रणा आहे, प्रशासकीय यंत्रणा, त्यांचं मनाव असं आपल्याला सहकार्य असं वाटतं. कारण काय, गेल्या 3 महिन्यापूर्वी इथल्या शासकीय रुग्णालयात MRI मशीन आली, परंतु अद्याप ती चालू केली नाही. केवळ कमिशन कुणाला द्यायचं, कंपनीनं त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला द्यायचं का प्रशासकीय अधिकाऱ्याने त्या कंपनीला द्यायचं. ह्याच्यामुळं केवळ MRI मशीन गेल्या 3 महिन्यापासून चालू नाही, बंद आहे आणि ठप्प आहे. त्याबद्दल आपण काय, आपण त्याच्यावर आपण पाठपुरावा करून ते चालू करून घेऊ. नाही, आपल्याकडं मान्य संतोषजी आपण आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या सरकारने आपल्या धाराशिव जिल्ह्याला जे दिलं, बहुतांशी गोष्टी माझ्याकडनं सुटून पण गेल्या असतील, पण जे दिलं त्याच्याबद्दल आपण आत्ता महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्याचे आभार मानतो. आता मुद्दा माझा असा आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. माझा मुद्दा असा आहे की ज्या सूचना तुमच्याकडनं मला येतील, मी पण या शहराचा जिल्ह्याचा नागरिक आहे, त्यामुळे ज्या सूचना तुमच्याकडनं मला येतील किंवा मला सुचतील किंवा माझ्या नेतृत्वाला सुचतील, त्या पण आपण सोडून घेण्याचा प्रयत्न करू. खूप छोटा कालावधी आहे, 365 दिवस. 1 वर्षामध्ये इतकं भरभरून दिलं आहे आपल्याला. प्रश्न अनेक आहेत. हे बघा, हा एका जिल्ह्याचा विषय, त्यामुळं एका ठिकाणचा प्रश्न सुटला दुसऱ्या ठिकाणचा निर्माण होणार आहे. सरकार म्हणून आपण प्रत्येक ठिकाणचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. परंतु त्याच्यासोबत दुसरी गोष्ट काय आहे की आपण आपल्याला या जिल्ह्यातल्या नेतृत्वाला किंवा जिल्ह्यातल्या जनतेला महाराष्ट्रातलं नेतृत्व विश्वासात घेऊन किंवा महाराष्ट्रातलं नेतृत्व काही कमी करत नाही, हा संदेश मला आपल्या माध्यमातून धाराशिवकरांना द्यायचा आहे. आता एवढ्या सगळ्या आपण सांगितलं ते तुम्ही आहे, यापुढे तुमचं काय पुढच्या वर्षामध्ये कोणता प्रकल्प सुरू करायचा, काय प्लॅन काय आहे? जिल्हा पूर्ण करायचे 1 वर्षानं तुम्ही जास्त पत्रकार परिषद घ्याला. नक्की घेईन. त्यावेळेस काय काय तुमच्या संदर्भात काय काम बघ, आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे यातला, मला असं वाटतं की ज्या ज्या घोषणा, ज्या विषयाच्या कॅबिनेटमधल्या मंजुरी आहेत, धाराशिव जिल्ह्यासाठी ज्या पद्धतीच्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना किंवा ज्या प्रकल्पाला त्यांनी मान्यता दिली, मला वाटतं की या वर्षभरामध्ये त्या प्रकल्पाला कार्यान्वित कसं करून घेता येईल, हा पहिला आपला अजेंडा असणार आहे. बघा, कर्नूरसारख्या एका प्रकल्पासाठी 55 वर्ष लागत असतील आणि तो प्रकल्प आता तुम्ही बघितलं, तुमच्यापैकी अनेक जण त्या भागामध्ये तुळजापूर भागातनं आपण आहे, त्या प्रकल्पाला जर आता आपण एकदम अंतिम टप्प्यामध्ये आणत असू तर हे सुद्धा आपल्या सरकारचं यश आहे. तसं तुम्ही जसं म्हणताय तसं आई तुळजाभवानीच्या मंदिराचा विकास धाराशिवच्या आयुर्वेदिक महाविद्यालयासाठी असेल किंवा वैद्यकीय महाविद्यालयासाठी असेल, धाराशिवकरांच्या शेतकऱ्यांसाठीचा असेल, धाराशिवकरांच्या महिलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, ज्या वेगवेगळ्या योजना राज्य पातळीवर राज्य सरकार राबवणार आहे, त्याचा पूर्णतः कसा लाभ धाराशिवकरांना मिळेल, हे माझा पूर्णतः पुढच्या टप्प्यामधला अजेंडा असेल. आणि आज खरं तर पुढच्या बैठकीला, पुढच्या प्रेसमध्ये जे वेगवेगळे 33 प्रकल्प मान्य आमदार राणादादांच्या नेतृत्वात आपण सगळ्यांनी ऐकले असतील, तर त्या 33 प्रकल्पांना पण काही ठिकाणी कागदोपत्री पूर्णतः मान्यता आत्ता आपल्याला मिळते, काही ठिकाणी आपण पुढं जातो आहे, काही ठिकाणी त्याचे
आराखडे तयार होत आहेत, काही ठिकाणी त्याच्या आकृती तयार होत आहेत. तर या सगळ्या गोष्टी पुढच्या वर्षभरामध्ये आपण भरगच्च असा कार्यक्रम या सगळ्याचा मला वाटतं की आपल्या सगळ्यांसोबत त्या विषयावर आपण बोलू. तुळजापूरच्या भाऊ जेव्हा लोकसभेची निवडणूक लागली त्यावेळेस आश्वासन देण्यात आलं की डिसेंबर महिन्यात म्हणजे डिसेंबर 24 हा प्रकल्प पूर्ण होईल, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येईल. त्यानंतर लोकसभा झाली, विधानसभेच्या वेळेस सांगितलं की जूनमध्ये येईल. जून महिनाही गेला, परत डिसेंबर महिना आला आहे. 1 वर्ष पूर्ण झालं पण शेतकऱ्यांच्या शेतात किंवा प्रत्यक्षात प्रकल्पामध्ये पाणी आलेलं नाही. हो, पण ते पाणी यायचं थांबलेलं नाही ना. नाही, आलेलं नाही. नाही, हे बघा, प्रकल्पाची किंमत आणि प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घ्या. प्रकल्पाची एकूण किंमत आणि प्रकल्पाची एकूण व्याप्ती लक्षात घेता, प्रकल्पामध्ये समाविष्ट असणारे वेगवेगळे चॅनल लक्षात घेता, त्याच्यातलं काम कुठंही थांबलेलं नाही. आता ते अमक्या एका तारखेला यायला पाहिजे होतं, त्या तारखेला आलं नसेल, किंवा अमक्या एका महिन्यात येणार होतं, त्या महिन्यात आलं नसेल, परंतु पाणी येणार नाही असं नाही. पाणी जवळजवळ यायला ना. नाही भाई, ह्याच्यात काय अर्थ नसतो. आपण काय कोर्टामध्ये बसलेलो नाही आहे, आपणही या जिल्ह्याचे नागरिक आहे. आपल्या प्रश्नाला मी उत्तर द्यायला मी तुमच्या भाषेमध्ये देईन का तर देईन, परंतु यात काहीच अर्थ नाही येणार. आपल्याकडे पाणी येतं आहे. बघा, तुमच्या माझ्यासाठी समाधानाची बाब ही आहे की आपल्याकडं मूलभूत आवश्यकता असणारी जी गोष्ट आहे त्यातली एक गोष्ट मुबलक येणार आहे. आणि ही मुबलक येताना थोडा उशीर लागेल, कमी जास्त होईल, पण ठीक आहे ना, आपल्यासाठी येतं हे महत्त्वाचं. तुळजापूरच्या 1700 कोटी रुपयांचा तुळजापूर विकास आराखडा आहे. 1865 कोटी. 1865 कोटी रुपयांचा तो आराखडा अजून सुरुवात झाला नाही. नेमकं कारण काय? ह्या विकास निधीमध्ये ती मुद्दा नाही का? कोणत्या विकास? मी सांगितलं ना आपल्याला. कधी सुरुवात? मी असं सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये देशाचे गृहमंत्री ज्यावेळेला आले होते त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की ही आई तुळजाभवानीची भूमी वैश्विक पातळीवर विकसित झाली पाहिजे. आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 1865 कोटी रुपये आपल्याला दिलेत. आता यातली प्रशासकीय माहिती म्हणजे मी आपल्याला मिळालं आहे काय काय हे आपल्यासमोर मांडतो, परंतु मला कदाचित तुमच्याकडनं प्रशासकीय प्रश्न येत आहेत असं वाटतंय, त्यामुळं त्याची मी माहिती घेऊन तुम्हाला नक्की सांगतो. आता ही 140 कोटी रुपयाचा सुरुवात कधी होणार आहे? दादाने सांगितलं होतं की लवकरात लवकर. आचारसंहिता संपू देत ना आता दादा. ठीक आहे, लाईटही गेली ना त्यामुळे जरा बरं शेवटचं घ्यायचं माझ्यावर जरा जास्तच. मागच्या सरकारमध्ये पालकमंत्री तानाजी सावंत होते. आता तुम्ही जे काही आणला असं सांगितलं त्यातही तानाजी सावंत यांचा वाटा बऱ्यापैकी राहिलेला आहे. मात्र पत्रकार परिषद घेताना तानाजी सरकार माजी मंत्री आमदारांचं नाव देखील घेतलं. तुमचा सर मला रोग कळाला, नेमक्या शब्दात त्याचं उत्तर देतो. माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत साहेब हे महायुतीचे नेते आहेत आणि मी या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचे नेते म्हणून अगदी पत्रकार परिषदेची सुरुवात पहा, मी असं म्हणालो की आजच्या तारखेला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजित पवार साहेब आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आजच्या दिवशी शपथ घेतली. आता मंत्रिमंडळातल्या 42 मंत्र्यांची नावं मी नाही घेऊ शकत किंवा मागच्या सरकारमधल्या सुद्धा 42-43 मंत्र्यांची आजी माजी पालकमंत्र्यांची नावं नाही घेऊ शकत, परंतु लोकप्रतिनिधी माझे नेते आहेत. माझ्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक आमदार आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून ॲसेट काय आहे तर माझ्या पक्षाकडे एक आमदार आणि त्या आमदाराच्या माध्यमातूनच हे सगळं जे आम्ही आत्ता जो रागरंग आत्तापर्यंत मांडला ना आकडेवारीचा किंवा हे मिळालं ते मिळालं, तर माझ्यासाठी हे कौतुकाचं आहे, विश्वासार्हतेचं आहे आणि माझ्यासाठी समाधानाचं आहे की माझ्या त्या पक्षाच्या नेत्याच्या त्या आमदाराच्या राणादादाच्या पत्रावर आम्ही हे वेगवेगळे प्रश्न धाराशिवकरांचे मांडू शकलो. त्यामुळे आता मान्य आमदार तानाजी सावंतांचं नाव आम्ही घेतलं नाही असं नाही किंवा त्यांचा उल्लेख केला नाही असं नाही. ते आजही नेते आहेत, कालही होते, उद्याही राहतील. ते महायुतीचे नेते आहेत ना. थँक्यू. सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद.